मंत्री मंगलप्रभात लोढांनी वक्तव्य केलं की भारतीय जनता पार्टीचाच त्या ठिकाणी महापौर असेल. काय वाटतंय शक्यता? मग काय ते सांगतील मुस्लिम लीगचा असेल? ठाकरे बंधू दोन एकत्र का येत आहे? भारतीय जनता पार्टीला राज ठाकरेंना सोबत घेण्यात काय यश आलं नाही? आता यातून सनातन धर्म, भारतीय जनता पक्ष, हिंदू धर्म ह्याच्यावर ठोकायची इतकी सुंदर संधी मिळाली तर ती गमावतील ते विरोधक कसले? देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील. सध्या काही झालं की एकनाथ शिंदेची दिल्लीवारी दिसते आणि अजित पवारांना कुठेतरी कैचीत पकडलं जात आहे. मग ते पुण्यातल्या जागेचा त्यांचा जो मुलगा आहे पार्थ पवार त्या जागेचं प्रकरण असेल आणि फडणवीसांची नेमकी भूमिका काय? धंदा आहे, प्रगंध आहे, होताही रहता है. 3 तारखेचा निकाल ज्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं तो 21 डिसेंबरला गेला. नेमकं निवडणूक आयोगाचं चाललंय काय? कारण जनतेचा आणि मतदारांचा आणि उमेदवारांचा संभ्रम आहे की भारतीय जनता पार्टीचा काही हस्तक्षेप आहे का? आपण जिंकतो तेव्हा ते आपलं यश असतं आणि दुसरा जेव्हा जिंकतो त्यावेळेला ते व्होट चोरीनी, EVM घोटाळ्यांनी, हे काही खरं नाही. हा रडीचा डाव आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या सर आत्महत्या होत आहेत. ज्या शेतकऱ्यांना या निवडणुकीमध्ये शब्द दिला गेला तो म्हणजे त्यांच्या कर्जमाफीचा. वर्षपूर्ती झाली पण कर्जमाफी झाली नाही. आता आपण जर का पाहिलं की महापूर आला त्या ठिकाणी शेतकरी अडचणीत आला. म्हणजे एकीकडे लाडक्या बहिणीला लाड पुरवले जात आहेत, खात्यावर पैसे मिळत आहेत आणि जो देशाचा पोशिंदा आहे तो आजही राबराब राबतोय. त्याच्या पायाला माती लागते, चिखला तो लोळतोय, आपण परिस्थिती पाहतोय. मग कर्जमाफी फक्त हा चुनावी जुमला होता का? आता तरी भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं पारडं महाराष्ट्रातल्या काही महानगरपालिकांमध्ये आपल्याला वरचढ दिसते. नाशिकमध्ये आणि महाराष्ट्रात इतके वृक्षप्रेमी आहेत हे समोर आलं. हे आम्हाला कळलं. याचा मला फार आनंद होतो की लवकरच महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल, हिरवागार होईल. या सगळ्यांना रोज झाड लावण्याकरताच याचा जन्म झालेला आहे. प्रेक्षको नमस्कार. गल्ली ते दिल्ली, दिल्ली ते देश आणि देश ते विदेश, प्रश्न कुठलेही असो, प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर आणि प्रत्येक प्रश्नाचा ज्यांचा सखोल अभ्यास असतो असे डॉक्टर उदय निरगुडकर सर आज आपल्या स्टुडिओमध्ये. सर आपलं स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. नमस्कार. खरं तर सरांचा परिचय हा उभ्या महाराष्ट्राला आहे. अनेक कंपन्या असतील की ज्यांना उभं करण्यात सरांचा मोठा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. मग उद्योग क्षेत्र असो, कला, क्रीडा, सामाजिक, साहित्यिक, कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठलाही विषय आला की डॉक्टर उदय निरगुडकर हे नाव समोर येतं. अनेक देश, जवळपास 50 देश असे असतील की त्या देशामध्ये जाऊन व्याख्यान असेल, त्या ठिकाणच्या उद्योग व्यवसायाला मार्गदर्शन असेल आणि अनेक पुस्तकं सरांनी लिहिलेली आहेत असे डॉक्टर उदय निरगुडकर सर. आज आपण अनेक विषयावरती सखोल चर्चा करणार आहे. पहिलाच प्रश्न घेतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं, निवडणुका काही ठिकाणी पार पडल्या, मतदान झालं आणि 3 तारखेला अर्थात 3 डिसेंबरला निकाल येणं अपेक्षित होतं. ज्या निवडणूक प्रक्रियेला 2 तारखेला मतदान होतं तो 1 तारखेला प्रचार थांबतो, पण तो 1 दिवस वाढवूनही देण्यात आला. 3 तारखेचा निकाल ज्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं तो 21 डिसेंबरला गेला. नेमकं निवडणूक आयोगाचं चाललंय काय? कारण जनतेचा आणि मतदारांचा आणि उमेदवारांचा संभ्रम आहे की भारतीय जनता पार्टीचा यात काही हस्तक्षेप आहे का? 2 गोष्टी आहेत. एक तर निवडणूक आयोगाने जे केलं त्याचं विलक्षण आश्चर्य मला वाटलेलं आहे. अशा प्रकारची गोष्ट यापूर्वी फार झालेली होती असं मला काही वाटत नाही. परंतु त्याच वेळेला या प्रत्येक गोष्टीचं श्रेय अपश्रेय आणि या प्रत्येकाचं कारणीभूत हे भारतीय जनता पक्ष, त्यातले सरकार आणि त्यातले नेते आहेत असं म्हणणं म्हणजे त्यांना खूप जास्त मला असं वाटतं ताकद देण्यासारखं आहे. आणि एका स्वायत्त संस्थेमध्ये अशा प्रकारची लुडबुड त्यांची असेल आणि या गोष्टी होत असतील असं विरोधकांना वाटतं, स्वाभाविक आहे. परंतु मला तरी आत्ताच्या घडीला असं स्पष्टपणे वाटतं की निवडणूक आयोगाचा हा निर्णय हा बुचकळ्यात टाकणार आहे, गोंधळात टाकणार आहे. परंतु त्याला संपूर्ण त्या भारतीय जनता पक्षाला जबाबदार धरणं हे काही फारसं योग्य आहे असं मला वाटत नाही. सर नुकतेच बिहारच्या निवडणुका पार पडल्या. वोट चोरीचा मुद्दा राहुल गांधींनी समोर आणला. यानंतरही भारतीय जनता पार्टी असेल, नितीश जे असेल तरी सत्तेमध्ये आले. आता जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या आम्ही पाहतो एक पत्रकार म्हणून अनेक मतदार याद्या ज्यावेळेला सर हातामध्ये येतात त्यामध्ये दुबार मतदार असेल
काही मतदार त्या ठिकाणी राहत नसताना एका खोलीमध्ये 200, 250, 300 लोकांचं त्या ठिकाणी दाखवलं गेलेलं आहे. कसं पाहताय राहुल गांधींनी जे काही कॅम्पेनिंग त्या निवडणुकीपूर्वी मतचोरीचं केलं होतं, कसं पाहताय याकडे? बिहारच्या निवडणुकीमध्ये वोट चोरीचा मुद्दा सातत्याने काँग्रेसने लावून धरलेला होता. काय झालं? काय निकाल लागला? काँग्रेसला किती मतं मिळाली? काँग्रेसला किती जागा मिळाल्या? भारतीय जनता पक्षाला आणि जनता दल युनायटेडला किती जागा मिळाल्या? मला असं वाटतं की जनतेने हा मुद्दा अव्हेरलेला आहे, जनतेने हा मुद्दा स्वीकारलेला नाही. एक गोष्ट आपण इथे लक्षात घेतली पाहिजे की ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल लागला त्यावेळेला जनतेचा जो कौल होता आणि भारतीय जनता पक्षाला 240 जागांवर थांबवलं गेलं, त्यावेळेला भारतीय जनता पक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विचारमंथन झालं, ज्याला इंग्रजीमध्ये चेंज द गिअर म्हणतो. सेकंड गिअरमधनं थर्डमधनं फोर्थ आणि फोर्थमधनं फिफ्थ टॉप गिअरमध्ये, आणि चेंजिंग द लेन्स आणि ओव्हरटेकिंग लेनमध्ये जाऊन खूप वेगाने गाडी क्रूज करणे ज्याला आपण म्हणतो, तसं भारतीय जनता पक्षाने केलं. स्ट्रॅटेजी बदलली आणि त्याचा परिणाम त्यांना लगेच दिसला. महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या, 200च्या वरती भारतीय जनता पक्ष आणि त्याचे इतर सर्व सहकारी पक्षावर ते पोचले. एवढंच काय, तर भारतीय जनता पक्ष स्वतःसुद्धा एकट्याच्या बळावर 135पर्यंत आणि सहयोगी त्याचे जे होते त्याच्यामुळे जाऊन पोचला. त्याचबरोबर इतर राज्यांमधल्या ज्या निवडणुका झाल्या त्यातला एक अपवाद वगळता बाकी सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला निर्विवाद असं यश मिळालं. म्हणजे इसका मतलब है कुछ तो उन्होंने करेक्ट किया होगा. करेक्ट. आपण जिंकतो तेव्हा ते आपलं यश असतं आणि दुसरा जेव्हा जिंकतो त्यावेळेला ते व्होट चोरीनी, EVM घोटाळ्यांनी, हे काही खरं नाही. हा रडीचा डाव आहे. सर, मला असं वाटतं तुम्ही तो दुबार मुद्दा जो काढलेला आहे त्याच्याविषयी मी आता सविस्तरपणे बोलतो. नावं दुबार आहेत का नाही? 100% आहेत. नावं दुबार आहेत की नाही हे पहिल्यांदा होतंय का? तर अजिबात नाही. हे यापूर्वी देखील होत होतं. होतंय असं की जेव्हा एखाद्या भागाचं नाव लिहिलं जातं, उदाहरणार्थ मी आता पाचपाखाडीमध्ये राहतो आणि कुठे राहतो मी? तर मी ज्ञानेश्वर पथावर राहतो. ठाण्यामध्ये पाचपाखाडीत ज्ञानेश्वर पथ येथे राहतो. आता जर माझा पत्ता लिहिताना ज्ञानेश्वर पथ असा पत्ता लिहिला तर आमच्या गल्लीमध्ये जवळपास 20 मोठ्या बिल्डिंग आहेत. त्यातल्या काही 15-15, 20, 17-17 मजल्याच्या आहेत. प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक मजल्यावर 4 फ्लॅट जरी आपण धरले आणि प्रत्येक ठिकाणी साधारणतः 4 ते 5 उमेदवार धरले तर एकाच मजल्यावर तुम्हाला 15 ते 20 उमेदवार, एक बिल्डिंग मध्ये 250 उमेदवार मतदार, अशा 250 मतदार, आणि अशा तुम्हाला 20 बिल्डिंगा सापडल्या तर तुम्ही म्हणाल सर तुमच्या इथे 2500 उमेदवार एका बिल्डिंगमध्ये कसे? असं नाही आहे, ते लक्षात ठेवा. याचा अर्थ एका बिल्डिंगचा आहे. असं नाही आहे, ते असं होत नाहीये. राहुल गांधींनी जे ट्रकभर पुरावे दिले, ज्या पत्रकार परिषद घेतल्या, त्या सगळ्या खोट्या होत्या. मी तुम्हाला सांगतो, यापूर्वी EVM याच्यावर असाच मुद्दा आला होता. एका तर संपर्काने हास्यास्पद विधान केलं होतं, ते म्हणजे EVM मतदान झाल्यानंतर जिथे स्टोअर केली जातात त्याच्या जवळच्या मोबाईल टॉवरमधनं एक रे येतो आणि तो रे त्याचे आकडे बदलतो. म्हणजे हे कसं झालं की ते शिर्डीवाले साईबाबा नावाचा चित्रपट होता, त्याच्यामध्ये शेवटी मनोज कुमार जे व्हिज्युअली चॅलेंज असतात, दृष्टीहीन असतात, ते शिर्डीच्या साईबाबांची जोरात आरती करतात. शिर्डीवाले साईबाबा आय आहे तेरे दर पे सवाली, आणि ते असं टिपेला जातं आणि त्यावेळेला 2 ज्योती येतात त्या हातातून आणि त्यांच्या डोळ्यात जातात, त्यांना दिसायला लागतं. आता हा त्या चित्रपटातला एक चमत्काराचा भाग होता, परंतु रियालिटीमध्ये अशा प्रकारचे रेज येतात आणि आकडे बदलले जातात, हे EVMमध्ये शक्य नाही आहे. आत्तापर्यंत अनेकदा IIT मुंबई असेल त्यांनी हे सिद्ध करून दिलं आहे की याच्यात चेंज होत नाहीत. दुसरी गोष्ट अशी आहे, हे स्टँड अलोन मॉड्यूल आहे, हे कशाशी कनेक्टेड नाही आहे. नंबर 3 जो मी वारंवार मुद्दा सांगत आलेलो आहे की याची 10 वेळा चेकिंग होते. एका मतदारसंघामध्ये कोणते EVM वापरले जाणार आहेत हे सगळ्यांना दाखवायला आधी ठेवलेले आहेत. तुम्ही तिकडे जाऊन ते बघू शकता. जर तुम्हाला एखादं सदोष दिसलं, वाटलं तर ते तुम्ही त्यांच्या नजरेला आणू शकता. करेक्ट. नंबर 2,
एखाद्या मतदारसंघामधल्या बूथवर ते आले की एका विशिष्ट उमेदवाराला 3-4 वेळा मत देऊन 4 मतं आली, दुसऱ्याला 3 वेळा दिली, 3 मतं आली, हे तुम्हाला दाखवून ते इरेज केलं जातं. म्हणजे परदेशींना मत द्यायचंय आणि मी दाबलं आणखीन तिसऱ्याला आणि गेलं भलत्याला, असं होत नाही. आणि त्याच्यानंतर सील केलं जातं. सील केल्यानंतर इरेजेबल प्रोग्रामेबल टेक्नॉलॉजी इरेज नाही करता येत कोणाला. हे वारंवार सिद्ध झालं आहे. चुनाव आयोग ने सिद्ध किया है, सुप्रीम कोर्ट ने सिद्ध किया है, IIT मुंबई ने सिद्ध किया है. पण हा न चालणारा मुद्दा आपल्याकडे वारंवार मांडला गेला आणि तो जनतेने नाकारलेला आहे. सर, मतदार याद्यांचा शेवटचा एक मुद्दा सांगतो. मतदार याद्यांमध्ये सदोषता 100% आहे, परंतु ती काढून टाकण्याची जी प्रक्रिया आहे SIR, त्याला विरोध कोणाचा आहे? तो विरोध कशा करताय? त्याच्यावरून पश्चिम बंगालमध्ये काय राजकारण सुरू आहे हे सगळं आपण बघताय. म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, जेव्हा एक पक्ष निवडून येतो तेव्हा तो म्हणतो निवडणुकीची प्रक्रिया अतिशय फेअर अँड करेक्ट झाली, लोकशाहीला धरून झाली, आणि जो हारतो तो म्हणतो पैशाचा वापर झाला, गुंडांचा वापर झाला आणि मतदान खरेदी केलं गेलं, EVMमध्ये घोटाळा होता, सरकारी अधिकारी पक्षपातीपणा वागले, हे सगळे आरोप केले जातात. वी नीड टू ग्रॅज्युएट अबाउट दिस. आता याच्यातनं बाहेर येऊया जरा आपण. सर, 2019च्या निवडणुकांमध्ये EVMचा मुद्दा गाजला. 2024च्या निवडणुकांमध्ये मतदार याद्यांचा मुद्दा गाजला, ज्याचं पुराव्यासहित राहुल गांधींनी सगळं मांडलं. आता तुम्ही जे स्पष्टीकरण देताय, एक तर तुम्ही भाजपची पाठराखण करताय किंवा निवडणूक आयोग चुकीचा नाही आहे असं तरी त्यातून होतं आहे का? कारण पिंपरी चिंचवडमधली एक घटना मी सांगतो की व्यक्ती एक आहे, त्या व्यक्तीला काहीतरी नाव असेल, पण चक्क त्या ठिकाणी दत्त मंदिर कासरवाडी आणि फोटोच नाही असाही त्या ठिकाणी उल्लेख आहे. मग हे इतकं जर का त्या ठिकाणी निवडणूक आयोगाचा गचाळ कारभार असेल तर याला पाठीशी घालणं योग्य नाहीये. दुसरी गोष्ट, निवडणूक आयोग हे स्वतंत्र आहे. असं असताना निवडणूक आयोग हे भारतीय जनता पार्टीचं बावलं झालंय का, असाही लोकांमध्ये संभ्रम आहे. काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला CBIला देखील हा काय पिंजऱ्यातला पोपट आहे असं म्हटलं गेलेलं होतं आपल्याला. त्यामुळे सरकार जेव्हा अशा गोष्टी होतात त्यावेळेला त्याचं खापर सरकारवर फोडलं जातं. मी त्या आरोप प्रत्यारोपांच्या ह्याच्यात जात नाही आहे. मी पहिल्यांदाच सांगितलं, दोष नाही आहेत का, निर्दोष आहे असं म्हटलं का मी? अजिबात नाही. दोष 100% आहेत, परंतु त्या दोषांकरता तुम्ही जबाबदार कोणाला धरताय हा माझा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, हे दोष दुरुस्त न करण्यासारखे आहेत का? तर दुरुस्त करता येण्यासारखे आहेत. नंबर 3, हे दोष घुसवले गेलेले आहेत का? तर नाही. हे दोष सदोष डेटा एंट्रीमुळे आणि सदोष सर्वेमुळे झालेत. याला राजकीय पक्ष जबाबदार आहे का? समजा आता काँग्रेस किंवा संपूर्ण भारतात RJD सत्तेवर असतं, अगदी मुस्लिम लीग जरी असती तरी त्याला जबाबदार धरलं असतं का? तर अजिबात नाही. लक्षात ठेवा, या सगळ्या प्रक्रियेमध्ये लाखो कर्मचारी असतात. त्या प्रत्येकाची गुणवत्ता ही वादातीत असेल असा दावा करणं चुकीचं आहे. त्यामुळे तसं दावा जर कोणी करत असेल तर तो चुकीचा आहे. परंतु हे हेतुपुरस्सर केलं, सरकारने केलं असं जर तुम्हाला सिद्ध करायचं असेल तर त्याकरता एक मार्ग उपलब्ध होता. तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात तुम्हाला याचिका दाखल करावी लागली असती. मग ती का नाही केली गेली? एरवी उठसूट तुम्ही सगळ्या गोष्टींवर याचिका दाखल केल्यात या जगात. ट्रिपल तलाकच्या विरोधात गेलात, राम मंदिराच्या विरोधात गेलात, सगळ्याच्या विरोधात तुम्ही सुप्रीम कोर्टात गेलात आणि त्याचे निकाल काय लागले ते आपण पाहिले. मग SIR बद्दल सुप्रीम कोर्टात का बरं गेलं नाहीत? दॅट्स इट. सर, मी सुरुवात करत स्थानिक स्वराज्य संस्थांपासून केली होती. तुम्ही बिहारचा मुद्दा का घेतला? एक वोट चोरीचा त्या तुम्हाला मुद्दा समोर घ्यायचा होता राहुल गांधींचा, आणि तुम्ही त्याचा जो शेवट केला आहे की सर्वोच्च न्यायालयात का नाही गेला सगळ्या मुद्द्यांवरती. तर सर, ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तब्बल काही ठिकाणी 3 वर्ष 4 वर्ष रखडल्यात, त्या निवडणुका आता घेतल्या जात आहेत. आणि त्यातला खरा जो कळीचा मुद्दा होता तो OBC आरक्षणाचा होता. ज्या मुद्द्यावरती या निवडणुका इतक्या वर्ष लांबणीवर गेल्या, तो मुद्दा बाजूला ठेवून पुन्हा एकदा आता त्या निवडणुका घेतल्या जात आहेत. काही ठिकाणी 50% मर्यादा आरक्षणाची ओलांडल्या गेली. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला, जसे बारामती असेल, आणि परत त्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत. तर याला नेमकं सर्वस्वी कोण जबाबदार आहे? सरकार. कारण सरकार सुद्धा निवडणूक आयोगाने किंवा सर्वोच्च न्यायालयाच्यावरती फटकारलेला आहे. 100% याची सर्वस्वी जबाबदारी ही
निवडणूक आयोगाला घ्यावी लागेल. याकरता दुसऱ्या कोणालाही जबाबदार धरता येणार नाही. आणि हा जो गोंधळ झाला आणि मनस्ताप झाला आणि राजकीय व्यवस्थेमध्ये याच्यामुळे एक प्रकारची कोंडी झाली आणि संशयाला जागा मिळाली, त्याला सगळ्याला सर्वस्वीरित्या माझं मत आहे की निवडणूक आयोग हेच उत्तर द्यायला जबाबदार आहे. सर, सध्या सगळ्यांचं लक्ष लागलंय मुंबई महानगरपालिका. ह्या मुंबई महानगरपालिकेमध्ये 2 ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत, ठाकरे ब्रँड एकत्र येणार आहे, अशी चर्चा सध्या तरी सुरू आहे. काय वाटतंय 2 ठाकरे एकत्र आल्याने कितपत त्याचा परिणाम येत्या निवडणुकीमध्ये दिसेल? कारण राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला मुंबई काबीज करायची आहे. कसं पाहता याकडे? म्हणजे इतरांना काबीज करायची नाही असं तुम्हाला म्हणायचं की काय? मग बाकीचे कशा करता लढतायत? ऑल्सो रॅन म्हणण्याकरता त्यांच्याकडे आधी होतीच शिवसेना म्हणतो ना. मग ते आता इतकी गॅप पडल्यानंतर पुन्हा काबीज करायचे, मग ते कशा करता लढतायत? म्हणजे एकाच पक्षाला काबीज करायचे आणि इतरांना, म्हणजे ऑलिम्पिकमध्ये एका देशाचा खेळाडू आला, तो म्हणतो मला जिंकायचं आहे, मग बाकीच्या देशांच्या खेळाडून काय म्हणतात आम्ही हारायला आलो का? तेही जिंकण्यासाठी चालले असतात. सवाल आहे की त्यातला कोण जिंकतो आणि का जिंकतो, हा मुद्दा आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, हे 2 बंधू एकमेकांपासून जवळपास 2 दशकं दुरावलेले होते. ते आता एकत्र आलेले आहेत. ते एकत्र आल्यानंतर ते निवडणुकीच्यासाठी एकत्र येतील का याच्याविषयी माझ्या मनामध्ये पण संभ्रम होता. एकत्र येणं वेगळं, निवडणूक एक दिल्यानं लढणं हे त्याहून वेगळं. कारणं काही असोत, कोण म्हणतं अस्तित्वाचं कारण आहे, कोण म्हणतो आणखीन काय आहे, मराठीचा मुद्दा आहे, काय आहे. मराठीचा मुद्दा जेव्हा निघाला तेव्हाही मी सांगितलं की निवडणुका यायला अजून 7-8 महिन्याचा अवधी आहे. त्या 7-8 महिन्यामध्ये अनेक पुलाखालून पाणी वाहून जातं. त्यामुळे ह्या मुद्दा त्यावेळेला काही टिकेल. आज मराठीच्या मुद्द्यावर काही फार बोललं जाताना आपल्याला दिसत नाही आहे. पण त्यावेळी मला असं वाटलं होतं की हे दोघं एकत्र येतील, चांगली आहे, कौटुंबिक नातं आहे दोघांचं, एकत्र येतील. परंतु निवडणुकांमध्ये लढताना दोघांचेही मतदारसंघ म्हणजे व्होटर बेस हा एकच असल्यामुळे कदाचित त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतील. सध्या तरी असं चित्र दिसतंय की 100% ते दोघं निवडणुका एकत्र लढत आहेत आणि सामंजस्यानं तिकीट वाटप हा मुद्दा ते कौशल्यानं हाताळत आहेत. आता राहता राहिला यांचा प्रश्न असा आहे की यांचा किती मतदार फायदा तोटा कोणाला कसा प्रभाव पडेल. आता एक गोष्ट क्लिअर झालेली आहे की जर मनसे आणि शिवसेना यांची युती झाली तर काँग्रेस त्या युतीत येत आहे का, तर याचं उत्तर काय आहे हे तुम्हालाच माहिती आहे. काँग्रेसने याचं उत्तर दिलेलं आहे. मग त्यांच्याबरोबर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस येणार का, तर तेही गुलदस्त्यात आहे आताचं प्रकरण. म्हणजे आत्ताच्या घडीला हे दोघं भाऊ एकत्र येत आहेत. याच्या व्यतिरिक्त सगळ्यांनी आपले पत्ते आपल्या छातीशी घट्ट धरून ठेवलेले आहेत आणि कोणीच ते पत्ते आता ओपन करायला तयार नाहीत. फक्त काँग्रेसने स्पष्टपणे सांगितलं आहे की जर मनसे असेल तर आम्ही एकत्र त्यांच्याबरोबर लढणार नाही. म्हणजे एक प्रकारे जी महाआघाडी आहे त्या आघाडीमध्ये आत्ताच एक आपल्याला थोड्याफार प्रमाणात पडझड दिसून येते. चौथा मुद्दा, आकर्षण आणि वक्तृत्वाची धार आणि लोकप्रियता हे जर निकष मानले तर राज ठाकरे यांचा नंबर अधिक उजवा आणि वरचा आहे. त्याचा फायदा शिवसेनाला होणार आहे का, ते एकत्र आले तर याचा फायदा निश्चितपणे शिवसेनेला होणार आहे. शिवसेनेचा काय फायदा मनसेला होईल, तर त्यांच्याकडे एक कार्यकर्त्यांचं नेटवर्क आहे. जरी अनेक कार्यकर्ते नेते हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले असले तरी देखील त्यांचं जे काही उरले सुरली शिबंदी आहे ते धरून त्यांना लढण्याची क्षमता मात्र त्यांनी अजूनपर्यंत दाखवलेली आहे. मतदार यांना स्वीकारतात का, हे नेमकी ते महाराष्ट्रासाठी कशाकरता एकत्र आलेले आहेत आणि महाराष्ट्राचं नेमकं निवडून आल्यानंतर काय करणार आहेत आणि महाराष्ट्रात आपण निवडून येणार आहोत दोघं एकत्र आल्यानंतर याचा कॉन्फिडन्स ते लोकांना देत आहेत का. जर मी तुम्हाला मत देणार आहे आणि जर तुम्ही निवडूनच येणार नसाल तर मग तुम्हाला मत देणाऱ्यांची संख्या घटत जाते, कळलं का, ती वाढत नाही जात. पण तुम्ही जर निवडून येण्याची शक्यता दिसत असेल तर तुम्हाला तुमच्याकडे येणाऱ्या मतांमध्ये लक्षणीय वाढ होताना आपल्याला दिसते. त्यामुळे सर्वप्रथम आपण निवडून येऊ शकतो, महानगरपालिका काबीज करू शकतो, आपला महापौर बसू शकतो, असा आत्मविश्वास त्यांना आपल्या केडरमध्ये आणि असा विश्वास त्यांना आपल्या मतदार जे वोटर यांच्यावर निर्माण करावा लागेल. त्याचं व्हेरी लॉंग रन इन माय ओपिनियन. आत्ताच्या घडीला ते दोघं एकत्र येत आहेत आणि त्याच्या बातम्या भरपूर येत आहेत, एवढंच मी म्हणेन. पण भाजप सत्तेत येईल का?
आत्ता तरी भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं पारडं महाराष्ट्रातल्या काही महानगरपालिकांमध्ये आपल्याला वरचढ दिसते. पण ही निवडणूक ही अशी लाटेवरची निवडणूक नसते. ही निवडणूक मूलतः कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, ही नेत्यांची निवडणूक नाही. त्यामुळे त्या कार्यकर्त्यांचा जनसंपर्क, त्या दिवशीचं मायक्रो मॅनेजमेंट, त्यांनी आत्तापर्यंत हाताळलेले विषय, या सगळ्याची कसोटी या निमित्ताने लागणार आहे. पुन्हा ज्या ठिकाणी पॅनल पद्धती आहे त्या ठिकाणी वेगळी गणितं असतात. लागलं तर सगळं पॅनल लागतं, नाही तर सगळं पॅनल एका उमेदवारामुळे बुडतं. हा वेगळा भाग आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की एकमेकांवरची उणीधुणी आणि आरोप प्रत्यारोप याच्यातच तुमचा प्रचार आणि त्याची जर कोअर कॉम्पिटन्सी, त्याचं जर कोअर असेल तर जनता ते स्वीकारेल का? तर माझं उत्तर नाही असं आहे. त्यामुळे तुम्ही लोकांसाठी काय करणार, त्यांचं जीवनमान कसं सुधारणार, आणि त्याहीपेक्षा तुमचे कार्यकर्ते त्या दिवशी जाऊन लोकांमध्ये जागृती निर्माण करून आपल्या पक्षासाठी त्यांना बाहेर कसे काढणार, अशा अनेक मुद्द्यांवर आत्ता याचं उत्तर दडलेलं आहे. मंत्री मंगलप्रभात लोढांनी वक्तव्य केलं की भारतीय जनता पार्टीचाच त्या ठिकाणी महापौर असेल. काय वाटतंय शक्यता? मग काय ते सांगतील मुस्लिम लीगचा असेल? मनसेला विचारलं तर मनसे हेच म्हणेल ना, आमचा महापौर बसेल. निवडणुकीच्या आधी कोण सांगेल का की आमचा महापौर बसणार नाही म्हणून? सारी गोष्ट आहे. मुंबई स्वतंत्र लढल्या जाईल की महायुतीमध्ये? आत्ता तरी मला असं दिसतंय की ते महायुतीमध्ये लढतील. सर, ठाकरे बंधूंबद्दल तुम्ही बोललात, पण जे राज ठाकरे याआधी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या बाजूने बोललेत की अतिशय चांगलं नेतृत्व ह्या देशाला मिळालेलं आहे. अनेक वेळा राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याही बैठका झाल्या, सगळ्यांनी आपण त्या पाहिल्या. मग ठाकरे बंधू दोन एकत्र का येत आहे? भारतीय जनता पार्टीला राज ठाकरेंना सोबत घेण्यात काय यश आलं नाही? की आपण जर त्या ठिकाणी सगळं पाहिलं की उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, यांच्यात दुरावा खूप मोठा निर्माण झाला होता. मग भाजपने का नाही घेतलं? कारण आजपर्यंत भारतीय जनता पार्टीने अनेक बड्या नेत्यांना घेतलं, जनतेवरती खूप मोठ्या प्रमाणात आरोप झाले होते. मग असं म्हटलं जातं की त्यांना वॉशिंग मशीनमधून काढले, पण राज ठाकरेंवरती काय आरोप नव्हते. मग सोबत का घेतलं गेलं नाही? मुळात पहिली गोष्ट म्हणजे राज ठाकरे यांनी एक प्रकारे स्वतः पाठिंबा जाहीर केला होता लोकसभेला. हो. आणि तो बिनशर्त पाठिंबा बिनशर्त दिला होता. बरोबर. हा पहिला भाग अतिशय क्लिअर झाला. हो. दुसरी गोष्ट आहे, तो देण्यामागची जी अनेक कारण आहेत त्यातलं एक सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे लोकसभेमध्ये आपली शक्ती विकेंद्रित करण्यापेक्षा सुद्धा ती विधानसभा आणि नंतर स्थानिक स्वराज्य संस्था याच्यासाठी राखून ठेवण्याची एक चतुर खेळी त्यात ते खेळलेले होते. दुसरी गोष्ट, मतदारांवर एक प्रकारचा विश्वास निर्माण करण्यामध्ये त्यांना यश मिळवायचं होतं, ते त्यांना होतं. पुन्हा जर कार्यकर्ते मोकळे सोडले असते आणि निवडणूक लढलेच नसते तर ते सरावारा पळून जायची शक्यता असते. त्यामुळे त्यांना एक प्रकारची आपल्याला काय म्हणू काम त्यांना मिळत गेलं, हा त्यांचा भाग होता. त्यामुळे ते भारतीय जनता पक्षाबरोबर होते आणि तेव्हाही त्यांनी क्लिअर केलं होतं की हा या निवडणुकीपुरता पाठिंबा आहे, हे त्यांनी तेव्हाही क्लिअर केलं होतं. त्यामुळे ते आता का नाही त्याचं उत्तर त्यांनी स्वतःनीच दिलेलं आहे की आम्ही तेव्हा फक्त त्या विषयापुरता त्यांना पंतप्रधान करण्याचा विषय होता, त्याकरता एकत्र आलो आहोत. आता विषय मुंबईच्या महापौराचा आहे आणि तो मुंबईच्या महापौराचा जो विषय आहे त्याकरता मात्र आता आम्ही दोन भाऊ एकत्र येऊन लढतोय. इट्स व्हेरी क्लिअर. सर, ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीमध्ये इनकमिंग वाढलेलं आहे आणि आपण जर आता पाहतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये, म्हणजे एकीकडे आपण भाजप म्हणतो की आम्हाला घराणेशाही चालत नाही, पण स्थानिकच्या निवडणुकांमध्ये मग नगराध्यक्ष असेल, उपनगराध्यक्ष असेल, महापौर असेल, जी मोठी पदं आहेत त्या नेत्यांच्या मुलांकडे दिली जात आहेत. याकडे कसं पाहता आपण? राजकीय अपरिहार्यता आहे आणि हे दुर्दैव आहे असं माझं मत आहे. दुर्दैवाने प्रत्येक पक्षावर होतं आहे, त्याला भारतीय जनता पक्ष अपवाद नाही असं माझं मत आहे. हे निवडून येण्याची क्षमता हा जेव्हा निकष लावला जातो, निष्ठावान निवडणूक जिंकण्याची क्षमता आणि एखाद्या उमेदवाराला एखाद्या घराण्यातल्या उमेदवारी न दिल्यानंतर येणारी नाराजी पेलवण्याची क्षमता आहे की नाही याविषयी संभ्रम. की समजा तुम्हाला तिकीट दिलं नाही, तुम्ही एका राजघराण्यात, तुम्ही एका पॉलिटिकल घराण्यातले आहात, तर तुमच्या घराण्याची नाराजी ऐन निवडणुकीच्या तोंडावर घेणं परवडणार आहे का? पण ती लाभाची पदं त्यांना दिली जातात. तेच मी म्हणतो ना तुम्हाला. मग त्यामुळे अशी कॉम्प्रोमाइजेस होतात, ती सर्व पक्ष करतो, हे दुर्दैव. इट्स अ लिमिटेड डेमोक्रेसी. सर, आपण रामाला
आपलं दैवत मानतो, आपलं देव आहे, सगळ्यांनाच मान्य आहे. तपोवनचा मुद्दा सध्या सर गाजतोय, वृक्षतोडीचा मुद्दा गाजतोय. अनेक संघटना पुढे येत आहेत की कुंभमेळ्याच्या तोंडावरती त्या ठिकाणी जे काय निर्माण केलं जाणार आहे ती झाडं वृक्षतोड होणार आहे. कसं आपण पाहताय, किती महत्त्व आहे आणि ज्या पद्धतीने हा निर्णय घेतला गेला आहे त्याला पर्याय काय असू शकतो? सर्वप्रथम या निमित्ताने नाशिकमध्ये आणि महाराष्ट्रात इतके वृक्षप्रेमी आहेत हे समोर आलं. हे आम्हाला कळलं, याचा मला फार आनंद होतो की लवकरच महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल, हिरवागार होईल. या सगळ्यांना रोज झाड लावण्याकरताच याचा जन्म झालेला आहे. त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या भाग्यरेखेवर, ललाट रेखेवर हिरवी रेषा उमटते आहे, याचा मला फार आनंद होतो आहे की किती वृक्षप्रेम यांचं दिसतं. यातला उपवास सोडून द्या. ती जागा नव्याने निवडली का? नाही. इथे कोणाची बाजू घेण्याचा मुद्दा नाही, नीट समजून घ्या विषय. ही जागा नव्याने निवडली का? नाही. ह्या जागेवरच पूर्वी केलेलं होतं. जशी सर्वच गोष्टींचं मार्केट वाढतंय तसं श्रद्धेचंही मार्केट वाढतंय, त्याचाही दबदबा वाढतोय. त्यातून आम्हाला मुक्ती मिळावी, त्यातून आम्हाला मनशांती मिळावी, याच्याकरता येणारे काल 100 असतील तर आज 200 आहेत. आणि हे आपण हरिद्वारच्या कुंभमेळ्यामध्ये पाहिलेलं आहे. करेक्ट. उत्तर प्रदेशामध्ये आपण कुंभमेळ्यात खूप मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं. जे काही 60 कोटी लोक आली त्याच्यात 50 लाखाच्या वर परदेशी होते. दुसरी एक बाजू मी सांगतो जी आजपर्यंत कोण बोललेलं नाही आहे. त्या 50 लाखापैकी किती लोकांना परदेशातल्या जे इतर धर्मीय होते त्यांना तुम्ही हिंदू धर्मात या तरच डुबकी मारला या असं कोणी सांगितलं का? जाता का एकदा मक्का मदिनेला? बघूया काय होतं तुमचं. तरी सहिष्णुता आहे. म्हणजे याचा अर्थ आमच्या धर्माचा पाया हा सहिष्णुता आहे. बरोबर आहे. आता या प्रकरणामध्ये तुम्हाला सहिष्णुता दिसते आहे असं छातीवर हात ठेवून तुम्ही म्हणाल का? तुमच्या हसण्यात उत्तर आलेलं आहे. दुसरी गोष्ट, त्यांचे मुद्दे गैर आहेत का? तर अजिबात नाही. त्यांचे मुद्दे योग्य आहेत. त्यांचे मुद्दे गैरसमजावर आधारलेले आहेत का? पार्शली येस, पार्शली नो. पार्शली येस अशा करता म्हणतो की ज्या झाडांवर फुल्या मारल्या आहेत ती गणना झालेली आहे. याचा अर्थ त्यातलं प्रत्येक झाड तोडलं जाणार आहे असं नाही आहे. 2012 साली तिथे असणारी झाडी गुगल इमेजमधून आपल्याला दिसू शकते आणि 2025 साली आत्ता कुंभमेळा तिकडे होत असताना तिथे दिसणारी झाडी यात वाढ झालेली आहे. त्यातली काही झाडं लावली गेली आहेत का? तर लावली गेली आहेत. आता ती लावताना विचार करायला पाहिजे होता. महानगरपालिकेने तेव्हाच याच्यावर काहीतरी कारवाई करायला पाहिजे होती की तुम्ही लावताय पण ही जागा तर आम्हाला साधुग्रामसाठी लागते. बरोबर. जर तसं झालं असतं तर हा प्रश्न एवढा चिघळला नसता. बरोबर. आता यातून सनातन धर्म, भारतीय जनता पक्ष, हिंदू धर्म याच्यावर ठोकायची इतकी सुंदर संधी मिळाली तर ती गमावतील ते विरोधक कसले? त्यांनी गमावली असती तरच मला आश्चर्य वाटलं असतं. त्यामुळे ते हा विषय लावून धरणार आहेत. शासनाची भूमिका काय असली पाहिजे तर कमीत कमी झाडं तोडली जातील आणि जेवढी झाडं तोडली जातील त्याच्या कित्येक पटीनं झाडं लावली जातील याच्याबद्दलचा विश्वास आंदोलकांमध्ये निर्माण करण्याची जबाबदारी शासनाची आहे. आंदोलकांकडे केवळ विरोधक म्हणून त्यांना दूर लोटणं, त्यांना खिसगंटीत न घेणं हे योग्य नाही आहे. त्यांची मोटिव्ह काही असतील परंतु ते नागरिक आहेत, त्यांना विचारायचा अधिकार आहे. त्या विचारण्यामागे त्यांचे हेतू काही असतील, त्याच्या आडून ते इतर अनेक गोष्टींवर हल्ले करत असतील. सो बी इट, डझंट मॅटर. तसं होणारच आहे. ते गृहीत धरूनच आपण ते आरोप त्याचे हेतू बाजूला ठेवून त्याची जी काही सत्य उत्तर आहेत ती देणं गरजेचं आहे. सर, सध्याच्या राजकारणात महायुतीमध्ये आलबेल असं वाटतंय का? प्रत्येक पक्षाचा जरी तुम्ही आम्हाला प्रश्न विचारलात ना तरी त्यात आलबेल आहे असं तुम्हाला वाटतं का? काँग्रेसमध्ये आलबेल आहे, भाजपमध्ये आलबेल आहे असं तुम्हाला हा प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारला जातोय. मी तेच तुम्हाला सांगतो. प्रत्येक पक्षामध्ये कसं आहे, निवडणुका म्हटल्यानंतर हौसे नवसे गवसे प्रत्येकजण इच्छुक आहे. इकडे राजकारणात काम करायला आलेला माणूस असं म्हणणारा जर एखादा असेल तर तसे संत आता कमी होत चाललेत. हे राजकारण आहे, काही विनोबांचा आश्रम नाही आहे, ही काही समाजसेवी संस्था नाही आहे. इट्स अ प्रोफेशन, इट्स अ बिझनेस.
तेव्हा आपण गुंतवणूक करतोय तेव्हा त्याचा परतावा मिळाला पाहिजे असं मानणारा एक मोठा वर्ग आहे आणि त्याची मागणी लावून धरतोय. मुळात स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुका या नेत्यांच्या पेक्षा सुद्धा कार्यकर्त्यांच्या जास्त असतात. त्यामुळे आपण इतके वर्ष इथे काम करतोय, आपल्या अस्तित्वाला धोका पोचेल जर तिकीट मिळालं नाही तर, आपण निवडून नाही आलो तर, त्यामुळे भावना तीव्र असतात. त्यामुळे आयाराम गयाराम चालू राहतात. प्रत्येक वेळी एखादा माणूस एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेला म्हणजे त्या पक्षाने पळवला असं का समजतात? जो गेला तो स्वखुशीने गेला याच्याकडे दुर्लक्ष करता का? किंवा आपण त्याला आपल्यापासून दूर ठेवण्यामध्ये एक चूक केली असे नाही का? निकाल लागू द्या, मग तुम्हाला हे अलबेलीची प्रकरणं शोधून सापडणार नाही. सर, पळवापळवी हा एक भाग झाला, पण जे त्रिकूट महाराष्ट्र सध्या पाहत आहे, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, सध्या काही झालं की एकनाथ शिंदेची दिल्लीवारी दिसते आणि अजित पवारांना कुठेतरी कैचित पकडलं जातं आहे. मग ते पुण्यातल्या जागेचा त्यांचा जो मुलगा आहे पार्थ पवार, त्या जागेचं प्रकरण असेल आणि फडणवीसांची नेमकी भूमिका काय आहे? मग हे महायुती टिकेल की नाही टिकणार? आणि मागे एक विधान मी राज्याचे जे आपले भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहे रवींद्र चव्हाण यांचं एक विधान पाहिलं की 2 तारीख होऊ द्या, महायुती टिकेल का नाही टिकेल समोर येईल. हे विधान पाहिल्यानंतर काय वाटतंय? यात काय चूक आहे? प्रॅक्टिकल बोलले ते. बरं, कारण युती तोडायचा अधिकार हा फक्त एका पक्षाला नाही आहे, तो अनेक पक्ष सगळ्या पक्षांना आहे. युती आम्हाला नको असं म्हणायचा अधिकार फक्त एका पक्षाला आहे का? नाही, तिन्ही पक्षांना समसमान आहे. पर्याय आहे का? हा सवाल आहे. पर्यायाचा धोका स्वीकारायला तयार आहात का? हा सवाल आहे. पर्यायाचा धोका स्वीकारला तर जनता आपल्याला स्वीकारेल की नाकारेल याविषयी तुमच्या मनामध्ये कॉन्फिडन्स आहे का? हा भाग आहे. एकनाथ शिंदे हे दिल्लीला जातात, प्रत्येक वेळी त्याचा अर्थ त्यांच्या नाराजीशी लावणे ही म्हणजे बातमी तयार करण्याची गोष्ट आहे. याच्या अर्थ ते नाराज नाहीत का? ते नाराज झाले की दिल्लीला जातात, नाही तर दरेगावला जातात. नाही, त्याच्या अर्थ नाराज होत नाहीत का? होतात. शिवसेनेत असताना ते जात नव्हते दरेगावात? शिवसेनेत नाराज झाल्यानंतर ते पक्ष प्रमुखांना भेटायला जात नव्हते का? जात होते. तसंच जर काही विषय झाला तर ते आपल्या गावी गेले, शेती आहे त्यांची, तिकडे ते गेले. म्हणजे मी समर्थन करतो याच्यात भाग नाही. अहो, अशा प्रकारच्या कुरबुरी प्रत्येक पक्षामध्ये चालतच असतात. काँग्रेस श्रेष्ठी, पक्षश्रेष्ठी किती वेळा आलेले आहेत आपल्याकडे. आणि मग एकाच पक्षात ते अर्थमंत्री असतील किंवा इतर कृषी मंत्री असतील, यांना जर दिल्लीत श्रेष्ठीने भेट दिली की लगेच बातमी येते मुख्यमंत्र्यांची खुर्ची डळमळीत की लगेच मुख्यमंत्री दिल्लीला जातात. हे आपल्याकडे होतच असतं. ही राजनीती आहे, धंदा आहे, प्रगंध आहे, होताही रहत आहे. सर, निवडणुकीच्या तोंडावरती लाडकी बहीण योजना सरकारने दिली आणि निवडून आल्यानंतर तो एक गवगाव झाला की लाडक्या बहिणीचा आशीर्वाद आम्हाला मिळाला. सर, ह्या खरंच लाडक्या बहीण योजनेमुळे सरकार सत्तेत आली आणि लाडके बहीण योजनेमुळे सरकारला आज तिजोरीवरती आर्थिक बोजा पडतोय. तुमचं अर्थज्ञान खूप चांगलं आहे, तुम्ही अनेक लोकांचं मार्गदर्शन करता. कसं पाहताय की सरकारचा तिजोरीचा कंबरडा मोडला जात आहे का? 36,000 कोटी रुपयाचा बोजा आपल्यावर पडतो. निश्चितच हा बोजा खूप आहे, याच्यात काही शंका नाही. आपल्याकडे कर्जाची जी गोष्ट आहे ती खूप दरडोई कर्ज आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. पण त्याचबरोबर इथला जो इंडस्ट्रीयल बेस आहे, इथला जो सर्व्हिस सेक्टरचा बेस आहे आणि इथल्या इंडस्ट्रीची जी होणारी वाढ आहे, यामध्ये हे आपण पेलवू शकतो की नाही हा सवाल आहे. कर्ज कोणी घ्यावं? फेडायची क्षमता असणाऱ्या माणसांनी घ्यावं. जर त्यांनी ते घेतलं तर आपण म्हणतो योग्य घडलं. परंतु ज्याची क्षमता नाही त्यांनी जर ते कर्ज घेतलं तर आपण काय म्हणतो? अडचणीत आला, सापडला. त्यामुळे आत्ता स्थिती माझं असं मत आहे की त्या एकाच गोष्टीमुळे गंभीर होते असं नाही. आज ट्रेड डील अमेरिकेचं आपल्याकडे झालेलं नाही आहे. 50% टॅरिफ बॉम्ब ट्रम्पने आपल्यावर टाकलेला आहे. त्याच्यामुळे आपले एक्सपोर्ट मंदावलेले आहेत. रुपयाची घसरण झालेली आहे आणि ती स्ट्रॅटेजिक गोष्ट आहे आपल्याकडून झाली. त्यामुळे एक्सपोर्टला बढावा मिळेल, परंतु अजून ते एक्सपोर्टचा बढावा ॲक्च्युअल रिअल टर्ममध्ये आपल्याला दिसायला नाही आहे. इतर अनेक मार्केट अट्रॅक्टिव्ह वाटल्यामुळे फॉरेन इन्स्टिट्यूशन्सनी इथून पैसा काढून दिला, ही वस्तुस्थिती आहे. आणि तो काढून देताना ते डॉलरमधनं काढून देतात, त्यामुळे
फॉरेन 1.5 एक्सचेंज लाख कोटी रुपयाची काहीतरी गुंतवणूक केली असे आकडे समोर येत मी आहे. आताच तुम्हाला हो. सांगितलं की 1.5 लाख कोटी गेले आहेत आणि ते ही सगळी टेम्पररी फिनॉमिना आहे असं माझं मत आहे. ज्या क्षणी ट्रेड डील साईन होईल किंवा 50% टॅरिफ आपल्याकडे कमी होईल तेव्हा ही तितक्याच वेगानं बाउन्स बॅक होईल. एक अंतर्गत क्षमता आहे भारताची आणि ती अंतर्गत क्षमता इतकी अफलातून आहे. तुम्हाला मी सांगतो एक उदाहरण देतो. 1998 किंवा 99ची गोष्ट आहे. आपल्याकडे आपण अणुस्फोट केला हो. आणि त्याला एक कोडवड होता बुद्ध हसला. बरोबर. प्रमोद महाजन यांनी चॅनलवर येऊन त्यावेळेला ती बातमी लाईव्ह टेलिकास्ट केली होती. आता त्याच्यानंतर काय घडलं तुम्हाला मी सांगतो. त्याच्यानंतर अमेरिकेने आपल्यावर सँक्शन्स टाकले. आपली मुळातच अर्थव्यवस्था त्यावेळी नाजूक होती. वाजपेयी त्यावेळी पंतप्रधान होते. अल्पमतातलं सरकार होतं. त्यांनी काय केलं असेल आणि नंतर मिलीजुली सरकार ती त्यांनी रिसर्जंट NRI बॉन्ड काढले आणि 5 लाख कोटी रुपये त्यातनं जमा झाले आणि पेट्रोलवर त्यांनी 50 पैसे सेस लावला. त्यातनं 50,000 कोटी दरमहा जमा व्हायला लागले आणि बघता बघता तुम्हाला मी सांगतो झपाट्यानं परिस्थितीत बदल झाला. भारताची इनहेरंट स्ट्रेंथ बाहेर आली. त्याचा परिणाम काय झाला तर हे रिसर्जंट बॉन्ड आल्यापासून सेस लावल्यापासून 8व्या महिन्यात तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्रप्रमुख क्लिंटन यांना भारतात यावं लागलं. दोस्तीचा ट्रेडचा हात पुढे करावा लागला. त्यामुळे या सगळ्याची फार चिंता मी करत नाही. पण येस वित्तीय तूट महाराष्ट्राची हा एक चिंतेचा बाब आहे. अजूनही इंडस्ट्रीचं विकेंद्रीकरण होत नाही हा दुसरा भाग आहे. अनेक ठिकाणी वीज आपल्याकडे खूप महाग आहे त्यामुळे उद्योगधंदे किफायतशीर होत नाहीत हा भाग आहे. इन्फ्रास्ट्रक्चरचं प्रमाण ज्या पद्धतीत अजून सर्वदूर पोचायला पाहिजे ते पोचत नाही आहे. परंतु देर आर क्वाईट अ फ्यू ग्रीनफील्ड थिंग्स विच आर हॅपनिंग. गडचिरोली एक स्टील सिटी म्हणून आपल्याकडे पुढे येते आहे. सर्व्हिसेस सेक्टर आणि AI मध्ये महाराष्ट्रातून खूप चांगल्या कंपन्या आपल्याकडे पुढे येत आहेत. त्यामुळे जसे धोक्याचे दिवे आहेत तसेच काही आकर्षक संधींचे दिवे पण आपल्याला दिसत आहेत. सर हे संधीचं तुम्ही सांगताय परंतु लाडके बहीण योजनेचा वाढलेला लोड याच्यामुळे अनेक ठेकेदार आहेत त्यांनी काही लोकांनी त्यात आत्महत्या केली की ज्यांचे बिलं निघत नाहीये आणि लाडके बहीण योजनेला त्या महिलांना पैसे देण्यासाठी वेगवेगळ्या इच्छेचा पैसा वळवला जातोय. कुठेतरी विकासाला ब्रेक लागतोय असं वाटतं सगळ्या गोष्टीतून. मला असं थेट म्हणावं असं वाटत नाही. परंतु ही जी कंत्राटदाराची झालेली आत्महत्या आहे ही निश्चितच चिंतेची बाब आहे. याच्यात काही शंका नाही. सर दुसरा एक प्रश्न घेतो की आपण जर पाहतोय की आपल्या राज्यामध्ये मागच्या वर्षभरात आपण जर काही पाहिलं तर म्हणजे एकीकडे सरकार वर्षपूर्ती साजरी करत आहे आणि राज्यातल्या शेतकऱ्यांच्या सर आत्महत्या होत आहेत. ज्या शेतकऱ्यांना या निवडणुकीमध्ये शब्द दिला गेला तो म्हणजे त्यांच्या कर्जमाफीचा. वर्षपूर्ती झाली पण कर्जमाफी झाली नाही. आता आपण जर का पाहिलं की महापूर आला त्या ठिकाणी शेतकरी अडचणीत आला. म्हणजे एकीकडे लाडक्या बहिणीला लाड पुरवले जात आहेत, खात्यावर पैसे मिळत आहेत आणि जो देशाचा पोशिंदा आहे तो आजही राबराब राबतोय. त्याच्या पायाला माती लागते, चिखलात तो लोळतोय, आपण परिस्थिती पाहतोय. मग कर्जमाफी फक्त हा चुनावी जुमला होता का? आणि अनेक वेळा सांगितलंही गेलंय की लाडकी बहीण योजना असेल, कर्जमाफीचा मुद्दा असेल, हा निवडणुकीसाठी मांडला गेलेला मुद्दा आहे. कसं पाहतं सर याकडे? ॲग्रिकल्चर प्रोडक्शन कमी झालं का वाढलं? जर या सगळ्याचा परिणाम ॲग्रिकल्चर प्रोडक्शनवर काही होत असेल तर मला सांगा. ॲग्रिकल्चर प्रोडक्शन वाढलेलं आहे आपल्याकडे. दुसरी गोष्ट, कर्जमाफी करून शेतीचे प्रश्न सुटणार आहेत का कायमस्वरूपी? तर याचं उत्तर नाही असं शेतकऱ्यांनाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. त्याच्याकरता व्हॅल्यू चेन निर्माण करावी लागेल. सीधा घर पे आता है हे करावं लागेल. आपली दर एकरी उत्पादकता वाढवावी लागेल. शेतकऱ्यांना पारंपरिक रेनफेड शेतीमधनं बाहेर काढून ठिबक सिंचन असतील किंवा इतर अनेक गोष्टी असतील, वेदर फोरकास्टच्या अनुषंगाने आपण हे गोष्ट करायची, याचं ज्ञान द्यावं लागेल. आणखीन एक फार मोठा धोका आहे तो म्हणजे आपल्याकडे पदार्थांची गुणवत्ता. एक्सपोर्टमध्ये जर आपण व्हेजिटेबल आणि फ्रूट्स निर्यात करायला गेलो तर चीनपेक्षा आपला रिजेक्शन रेट 7 पटीनं जास्त आहे. म्हणजे कुठेतरी ते आहे. परवा आईच्या दुधामध्ये युरेनियम सापडलं. म्हणजे कुठून तरी आपल्या अन्नातून खूप मोठ्या प्रमाणात युरेनियम जात आहे. दूषित जमिनी होत चाललेल्या आहेत. हे सगळे मुद्दे आहेत. बेस्ट प्रॅक्टिसेस ऑफ सॉईल इंजिनिअरिंग किंवा बेस्ट प्रॅक्टिसेस ऑफ फार्मिंग हे शेतकऱ्यांपर्यंत पोचवणं, व्हॅल्यू चेन पोचवणं आणि त्यांना डायरेक्ट मार्केट ॲक्सेसिबिलिटी, हे प्रश्न एका रात्रीत सुटणारे नाहीत. त्या दृष्टीनं प्रयत्न चालू नाही आहेत का? आज अनेक ठिकाणी जलयुक्त शिवार आहे. सोलार पंप
या एका विषयावर आपण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पोहोचलो आहोत. याचा अर्थ फसवण्याची पाठ थोपटून आपण शेतकऱ्यांसाठी सर्व काही केलं अजिबात नाही म्हणणार मी, परंतु काहीच केलेलं नाही, त्याला काही दिशा नाही असंही म्हणणं तितकंसं योग्य नाही, एवढंच माझं म्हणणं आहे. सर अर्थशास्त्र तुमचं चांगलं आहे, शेतकरी याच्यातून कसा बाहेर पडेल तुम्ही मांडताय, पण लाडकी बहीण एकीकडे सरकारची तिजोरी रिकामी होते तरी दिलं जाते, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी जो मुद्दा निवडणुकीत दिला गेला, जो शब्द दिला गेला तो पूर्ण होत नाही, हा माझा प्रश्न होता. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, हा निवडणूक जुमला होता का? नाही, मला नाही वाटत हा निवडणूक जुमला होता. माझं वैयक्तिक मत या विषयाचं मी तुम्हाला सांगतो की कर्जमाफी करून प्रश्न सुटतील असं मला वाटत नाही. ते प्रश्न पुन्हा सरफेस होतील, मुळात त्याच्या मुळाशी जाऊन तो प्रश्न निर्माण होणार नाही याच्याकरता प्रयत्न व्हायला हवेत. निश्चितच प्रश्न अनेक आहे सर. तुम्ही डॉलरवरती बोललात, म्हणजे जे काही रुपयाची सध्याची घसरण आपण पाहतोय, शेवटचा तो एक मी मुद्दा घेतो की ज्या पद्धतीने रुपयाची घसरण होते आणि त्याच्या ज्या पद्धतीने बातम्या आता समोर येत आहेत, या आधी अनेक वेळा झाल्या असतील, मग आत्ताच या सगळ्या गोष्टी समोर काय येत आहे आणि नेमकी पुढची दिशा काय असेल? 96 वरून तुम्ही एक धाव काढली आणि 97 केला तर बातमी होते का? तर नाही होत. पण 99 वरून एक धाव केला आणि 100 झाले तर तुमची बातमी होते की नाही? शतकी खेळी झाली. तसंच 90 वॉज अ सायकॉलॉजिकल थिंग आणि त्याच्यामुळे आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात गदारोळ माजला आणि याची मतमतांतरं आली. आता ह्याच्यात RBI काहीच करत नाही आहे का? तर RBI निश्चित त्यांच्या योजना करत आहे, परंतु आर्टिफिशियली पैसे छापून पैसे मार्केटमध्ये टाकायचे आणि त्याच्यानं महागाई वाढेल. त्यामुळे ते नॅचरल मेकॅनिझममध्ये हे जेवढं कंट्रोल होईल नैसर्गिक ह्याच्यानी त्याच्यावर ते फोकस करत आहे. रुपयाचं मूल्य कमी झाल्यामुळे डॉलरसमोर रुपया घसरल्यामुळे जेव्हा आपण एखादी गोष्ट निर्यात करतो ती वाढायला आपल्याला मदत होते आणि आयात करतो तेव्हा पैसे जास्त लागतात, त्यामुळे अधिकच आयात कमी होते, ते झालं आहे. क्रूड ऑइलच्या किमती आपल्याकडे आटोक्यात आहेत. दुसरी गोष्ट महागाई आटोक्यात आहे. वित्तीय तूट फार मोठ्या प्रमाणात नाही आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कमी होत आहेत का? नाही होत आहे. फॉरेन इन्स्टिट्यूशननी पैसे काढले ती वस्तुस्थिती आहे. पण आपला एक्सपोर्ट कमी होतो आहे का? तर हो, एक्सपोर्ट कमी होतो आहे. त्याला कारण ट्रेड डील न होणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रम्पचा टॅरिफ बॉम्ब, याच्यामुळे काही सेक्टर्समध्ये तो कमी होतो आहे. परंतु इलेक्ट्रॉनिक गुडसारख्या सेक्टरमध्ये आत्ताच्या भीषण वातावरणात सुद्धा 19% वाढ झालेली आहे. ही एक जमेची बाजूसुद्धा लोकांसमोर आलेली यायला पाहिजे. आज ह्या जो आयफोन आहे आपल्या हातामध्ये, त्या आयफोन 2014 साली जर आपण पाहिलात तर 100पैकी 4 आयफोन हे फक्त भारतात बनायचे, आज 96 बनत आहेत. त्यामुळे थिंग्ज आर चेंजिंग. हे सगळे एका रात्रीत होईल असं दावा करणं चुकीचं आहे. सर चेंज होणार नाही, पण सध्याची देशाची आर्थिक स्थिती काय आहे, कसं पाहता आपण याकडे? निश्चितच आपली जी वाटचाल आहे, विशेषतः महाराष्ट्राची वाटचाल जी आहे ती $5 ट्रिलियन निश्चित चालू आहे, याच्याविषयी माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. तर हे होते रोखठोक डॉक्टर उदय निरगुडकर, ज्यांच्या माध्यमातून रोखठोक काय असतं हे आपण अनेक वेळा त्यांच्या अनेक मुलाखतीतून पाहिलं. खरं तर आजचा तो योग चालून आला की सरांचा मला धावती भेट आणि मला फोन झाला की अतुल, तुझ्या स्टुडिओला मी येतोय, काय तुला मनमोकळ्या गप्पा मारायचे, काय प्रश्न विचारायचे, तू विचार बिंदास. असा कुठलाही एक प्रश्न राहिला नाही की ज्या प्रश्नाची उत्तरं प्रेक्षक तुम्हाला मिळालेली नसतील. प्रत्येक प्रश्नाचं सखोल उत्तर देण्याचा या ठिकाणी सरांनी प्रयत्न केलेला आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून सरांचे आमचे नाव जोडले गेलेले. खरं तर किल्ले शिवनेरी जुन्नर या ठिकाणी सुरू झालेला आपला प्रवास सरांनी डोळ्यांनी पाहिलेला आहे आणि ज्या वेळेला सरांचं पुण्यामध्ये येणं होतं त्या वेळेला निश्चितच आपलावरच्या स्टुडिओला सरांची भेट असते. सर वेळात वेळ काढून आपण आपलावरच्या स्टुडिओमध्ये आलात, आपले मनपूर्वक आभार. आपला आवाज च्या प्रेक्षकांशी संवाद साधताना आणि विशेषतः तुमच्यावर गप्पा मारताना मला नेहमीच आनंद मिळतो आणि पुढच्या अशा संधीची मी आतुरतेनं वाट पाहीन. क्या बात आहे. तर खूप खूप आभार सर, आपण वेळात वेळ काढून आलात. प्रेक्षक निश्चितच ही मुलाखत तुम्हाला राज्यात, देशात आणि जगात सध्या काय स्थिती आहे, काय चाललंय, खरंच काही फेक नेरेटिव्ह सेट केले जात आहेत का आणि सध्याची खरी परिस्थिती काय आहे यावरती सरांनी सखोल त्या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे. तुर्तास वेळ झाली इथंच थांबण्याची. धन्यवाद. धन्यवाद.